माझा आजचा खर्च 50,000, 6% इन्फ्लेशन, त्याप्रमाणे मला 25 वर्षानंतर किती पैसे लागतील, 12% रिटर्न मिळालं तर मला किती SIP करावी लागेल. हे किती सोपं आहे ना. एक्सेलमध्ये एक फॉर्म्युला बनवला, मला सर्व समजलं. तुम्ही तुमच्या रिटायरमेंटची फ्युचर कॉस्ट व्हॅल्यू तर काढली, पण तुमच्या मेडिक्लेमबद्दल काय? तुम्ही 5 लाखाचाच मेडिक्लेम घेऊन म्हातारे होणार आहात का? 5 लाखाचा मेडिक्लेमची किंमत आजही काही नाही, 10 वर्षानंतर काय असेल? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? मेडिकल इन्फ्लेशन कॉस्ट ही 14% आहे. हो मित्रांनो, खरं ऐकताय तुम्ही, 14% आहे. मी लिंक बायोमध्ये टाकेन. म्हणजे दर 5 वर्षानंतर तुमची ट्रीटमेंटची कॉस्ट ही दुप्पट होणार आहे. 5 लाखाचा मेडिक्लेम खरोखर पुरणार आहे का? नाही पुरणार. तुम्ही सगळ्या गोष्टी अपग्रेड करतात, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स अपग्रेड करतात, तुमची कार, तुमचा फोन, इव्हन तुमचे घरसुद्धा तुम्ही काही वर्षानंतर अपग्रेड करतात. पण मेडिक्लेम करतात का? केला पाहिजे, नक्की केला पाहिजे. किमान आजच्या तारखेमध्ये तुम्ही 25 लाखाचा मेडिक्लेम घेतला पाहिजे. तुम्ही जर निरोगी असाल तर हा मेडिक्लेम तुम्हाला अतिशय स्वस्त दरात मिळेल. ॲटलिस्ट महिन्याला 2,000मध्ये तुम्हाला किमान 25 ते 50 लाखाचा मेडिक्लेम मिळू शकतो. आणि तो गरजेचा आहे. कारण जसं तुमचं वय वाढत जातं, तुम्हाला वेगवेगळ्या आजार येत जातात, मग मेडिक्लेम मिळणं हे फार कठीण होतं. आज तुम्ही निरोगी असाल तर आजच तुम्ही तुमच्या ॲडवायझरला किंवा तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करून एक चांगला मेडिक्लेम घेऊन ठेवा. तुम्हाला काही याबद्दल अजून माहिती हवी असेल ना, तर मला नक्की फोन करा, मला व्हॉट्सॲप करा. थँक्यू.